नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्सवर। जलवाहिनी केबल गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या जेलरोडच्या रस्त्यांची आता पावसामुळे पूर्ण वाट लागली। रस्ता त्वरित दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे आज बुधवारी दिनांक 4 रोजी सकाळच्या सुमारास भीमनगर इथं घोडे बैलगाड्या आंदोलनात सहभागी करत अनोखं असं आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर झोपून रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला। जलरोडला सर्वत्र खड्डे पडलेले आहेत, धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे। पावसाळ्यात पायी तसंच गाडी घेऊन चालणं धोक्याचं झालंय। या रस्त्याने जाणारे हजारो विद्यार्थी, कामगार, नागरिकांचे होणारे हाल, अपघात त्वरित थांबवावेत, रस्ता दर्जेदारपणे दुरुस्त करावा अशी मागणी शिवसेनेनं केली। तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी गायकवाड यांनी बोलताना सांगितलं की गणेशोत्सवा अगोदर जर कधी रस्त्यांची कामं पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचं शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला आहे। याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, सहसंपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड, महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गीते, योगेश घोलप, माजी नगरसेवक रतन बोराडे, दिनकर आढाव, बाळासाहेब शेलार, रंजना बोराडे, सुनील बोराडे, योगेश नागरे, राजभाऊ लोखंडे, सुधाकर जाधव, भैया मनियार, सागर भोजने, विक्रम खरोटे, किरण डहाळे, मुसूद जिलानी, योगेश भोर, सागर निकाळे, राजू मोरे, उमेश शिंदे, राहुल बोराडे, मयूर आढाव, चंदू महानुभाव, विनायक आढाव उपस्थित होते। तर सदर आंदोलनाचं आयोजन माजी नगरसेविका मंगला आढाव, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, कुलदीप आव्हाड, विभाग प्रमुख रोशन आढाव यांनी केलं होतं। आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते।